राजगडावर पळापळांनी घटका सरत होत्या. मंद गतीने प्रहर उलटत होते. साऱ्या राजगडचा परिसर नेहमीप्रमाणे वावरत असूनही विचित्र शांतता सर्वत्र पसरली होती. सारे व्यवहार कसे चुपचाप होत होते. गडावर प्रत्येक देवळात अभिषेक चालू होते. फिरंगोजी उत्तरेच्या बुरुजावर मध्यान्हापासून बसून होते. साऱ्यांचे लक्ष प्रतापगडाच्या दिशेला लागले होते. बाहेर जी शांतता होती तीच वाड्याच्या परिसरात नांदत होती. जिजामाता मात्र देवळातच होत्या. सकाळपासून त्यांनी पाण्याच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता. दोहो बाजूंच्या सुवर्णसमयांच्या प्रकाशात भवानीच्या मूर्तीकडे त्या टक लावून पाहत होत्या. देव्हाऱ्याच्या उजव्या बाजूला ठेवलेल्या तबकात मोहरांची रास होती. डाव्या हाताच्या तशाच तबकात एक अत्यंत तेजस्वी रत्नखचित सुवर्णमुठीचा खंजीर तळपत होता. जिजाबाईचे ध्यान भवानीवर खिळले होते. ओठ थरथरत होते. भावना वेग न आवरला की प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे अश्रू ठिपकत होते. 30 वर्षांचा शिवाजीचा काल त्यांच्या नजरेसमोरून सरकत होता. त्या पोराला हाताशी धरून केवढे मनसुबे रचले होते, केवढी स्वप्ने उभी केली होती. ते स्वप्न नुकते कुठे रूप धरत होते. तोच कोणत्या क्षणी कसली वार्ता येईल याचा भरवसा नव्हता. बसल्या जागी डोळे भरून येत होते. केव्हा अकारण अंगारा कापरा सुटे. जिजाबाई देवीची करुणा भाकीत होत्या, साकडे घालीत होत्या, नवस बोलत होत्या. पण ती अष्टभुजा काही सांगत नव्हती. तेच शांत हास्य तिच्या मुखावर ओसंडत होते. पायाखालच्या महिषासुराचा वध करीत असता सुद्धा ते रूप बदलत नव्हते. त्या हास्यात बदल होत नव्हता. मध्यान्ह झाली, सूर्य कलला, सायंकाळ व्हायला आली, तरी काहीच बातमी कशी येत नव्हती. काय घडलं, मग वेळ का लागतो. पावलांचा आवाज झाला. दासी मासाहेब मासाहेब म्हणत धावत आली. जिजाबाईच्या सर्वांगाला कंप सुटला होता. कान अधीर झाले होते, मन दुबळे झाले होते. जिजाबाई देवीकडे पाहत मागचा आवाज ऐकत होत्या. पावले नजीक आली. दासी धापा टाकीत म्हणाली, मासाहेब, आनंदाची बातमी. राजे गडावर पोहोचले, तोफ झाली. त्यावेळी गडावरच्या तोफेने ती बातमी जाहीर केली. साऱ्या गडावर आनंद उसळला. जिजाबाईंनी देवीपुढे मस्तक टेकले व त्या उठल्या. आनंदाची बातमी सांगायला आलेल्या दासीला त्या म्हणाल्या, ये. दासी पुढे झाली. जिजाबाई म्हणाल्या, ओटी कर. दासीने ओटी पसरली. जिजाबाईंनी कष्टाने मोहरांचे तबक उचलले. ते तबक दासीच्या ओट्यात रिते होऊ लागले. वाढत्या भाराने जेव्हा दासी वाकत होती तेव्हा जिजाबाई सरळ होत होत्या. जिजाबाईंनी तबक रिते केले आणि डाव्या हाताच्या तबकातील रत्नजडित कट्यार मस्तकी लावून देवीच्या पायाजवळ ठेवून दिली. गडावर एकच आनंद उसळला होता. राजस्त्रिया आनंदाने बेभान होऊन संभाजीला उराशी कवटाळत होत्या. मुक्यांच्या वर्षावांनी संभाजीचा जीव गुदमरत होता. राजगडावर पहाट झाली. फिरंगोजींनी जिवामहाला आल्याची वर्दी पाठवली. जिजाबाई सदरेवर आल्या आणि त्यांचे पाऊल थबकले. सदरेवर आनंदित मुद्रेने जिवामहाला उभा होता. सदरेवर आच्छादलेली थाळी होती. मुजरा करून जिवा म्हणाला, मासाहेब, राजे सुखरूप आहेत. खानाचा पुरा बिमोड झाला आहे. राजे मागोमाग येत आहेत. आपली खात्री पटावी म्हणून हे राजांनी पाठवले आहे. गडाच्या वेशीतल्या कोनाड्यात हे ठेवायला सांगितलं आहे. जीवाने आच्छादन उचलले. सर्वांचे श्वास अवरोधले गेले. जिजाबाई स्थिर नजरेने ते मस्तक निरखित होत्या. हाच तो अफजल ज्याने स्वारींच्या हातात बेड्या चढवल्या होत्या. हाच तो अफजल ज्याने संभाजीचा बळी घेतला होता. राजांना नेस्तनाबूत करायला हाच आला होता. यानेच गेले कैक महिने साऱ्यांची निद्रा उडवली होती. हाच तो पापी ज्याची मजल तुळजाभवानीवर घाव घालण्याइथपर्यंत पोहोचली. जिजाबाईंनी आपला संताप आवरला. त्या म्हणाल्या, फिरंगोजी, झालं गेलं होऊन गेलं. राजांच्या आज्ञेप्रमाणे इज्जतीनं ह्या मस्तकाचं गडाच्या वेशीत दफन करा. आपला शत्रू असला तरी तो सेनापती होता. निधड्या छातीचा होता. सत्तेच्या अहंकारानं आणि धर्माच्या कैफानं त्याचा बळी गेला. त्याच्याबरोबर वैरही संपलं. खानाच्या मस्तकाची व्यवस्था लावून झाल्यावर राजांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. गडाच्या प्रथम दरवाजावर तोरण चढवले. तेथून वरपर्यंत तोरणे लागली होती. गडावर ठाई ठाई गुढ्या उभ्या होत्या. 2 प्रहरी राजे गडावर येत असल्याची वर्दी आली. सणासुदीचे कपडे करून सारे राजांची वाट पाहत होते. धुळीचा लोट उडताना दिसू लागला. गडाच्या पायथ्याशी राजे थांबले. फिरंगोजींनी धावत जाऊन राजांना मिठी मारली.
राजे पायांवर पाणी घेऊन 1,500-2,000 शिबंदीसह गड चढू लागले. नगाऱ्यावरच्या टिपरीने राजे गडी आल्याची वर्दी दिली. देवीचे दर्शन घेऊन राजे बाले किल्ल्यात आले. वाड्याच्या दरवाजाशी राजस्त्रिया आरत्या घेऊन उभ्या होत्या. त्यांचा स्वीकार करून राजे आत आले. जिजाबाईंना पाहताच राजे उभे राहिले. जिजाबाईंच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले होते. चेहऱ्यावर कौतुक होते. त्यांनी राजांना मिठीत घेतले. अश्रू आवरेनात. राजे म्हणाले, मासाहेब, आम्ही आलो. आपल्या आशीर्वादानं आणि भवानी कृपेनं सुखरूप आलो. डोळ्यात पाणी आणायची ही वेळ नव्हे. जिजाबाईंनी डोळे टिपले. त्या म्हणाल्या, अरे, दुःखाच्या वेळीच डोळ्यात अश्रू येतात हे कुणी सांगितलं? आनंदाच्या वेळीही येतात. ते अश्रू पाहण्याचं भाग्य लाभलंय आम्हाला. शंभूबाळ आले. राजांनी त्यांना कवटाळले. राजांच्या आगमनाबरोबर सारा गड भरून गेला. राजांनी जखम दरबार भरवला. जे जखमी झाले त्यांना दौलत वाटली. पराक्रम गाजवणाऱ्यांना मानसन्मान दिला. जे कामी आले त्यांना नेमणुका दिल्या. खानाच्या मोहिमेत राजांना 75 हत्ती, 4,000 घोडी, 1200 उंट, त्याखेरीज शेकडो तोफा, उंची कापड, जड जवाहीर आणि अगणित संपत्ती मिळाली. खानाचे 3,000 लोक कापले गेले होते. राजांचे शेकडो कामी आले होते. खानाने काबीज केलेला राजांचा मुलूख एका दिवसात मोकळा केला गेला. सगळीकडून नुसत्या विजयाच्या वार्ता व विजयवीर गडावर येत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुम्ही दिसावं म्हणून किती नवस बोलले होते ते माझे मला आठवत नाही. जेवढे आठवतात तेवढे नवस फेडल्याखेरीज आता कुठं जाऊ नका. राजे हसले. ते म्हणाले, मासाहेब, तसं करता आलं असतं तर आनंदच झाला असता. पण ही सुवर्ण संधी कोण दवडील? विजापूरचा बलाढ्य सेनानी आपल्या सैन्यासह धुळीला मिळाल्याची वार्ता ऐकून विजापूर दरबारानं हाय खाल्ली असेल. याचा फायदा घेऊन आम्ही आजच मोहिमेवर निघणार आहोत. विजापूरकरांचे उरलेले गड ताब्यात घेण्याचा आमचा हाच मोका आहे. राजे क्षणभर थांबले. एक निराळाच विचार त्यांच्या मनात प्रकटला. मासाहेब, हा काही फारसा मोठा विजय नाही. हे चढाईच्या धोरणात जिंकलेलं एक प्यादा आहे. खऱ्या लढाईला अजून अवकाश आहे. अफजल म्हणजे गोमेचे पाय आहे. हा मोडल्यानं काशी सुरक्षित होत नाही. आमच्या विजयाचं नातं औरंगजेबाच्या पराजयात गुंतलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी राजे आपल्या फौजेनिशी मोहिमेला बाहेर पडले. राजांना दिसत होता किल्ले पन्हाळा. जिजाबाईंचा निरोप घेऊन राजे वाईला आले. खानाच्या पारिपत्यासाठी मुलखात पसरलेल्या सैन्यात वाईला जमण्याचे हुकूम आधीच सुटले होते. त्यानुसार राजांची विजयी फौज वाईला गोळा झाली. राजे वाईला पोहोचले तेव्हा भक्कम दळाचे त्यांना दर्शन घडले. हजारो घोडे, हजारो पायदळ राजांची वाट पाहत होते. खानाच्या तळाने जिंकलेले सामान वाईतच होते. सर्वत्र सामानाचे ढीग लागले होते. लहान पालींपासून ते शामी आणि डेऱ्यांपर्यंत छावणीचे सर्व सामान हाती आले होते. हजारो उंट, शेकडो हत्ती, सामान वाहतुकीचे बैल, गाडे, पालख्या, मेणे, अंबाऱ्या, हौदे असे नाना तऱ्हेचे सामान त्यात होते. हत्यारांची, बंदुकींची, लहान मोठ्या तोफांची मोजदाद करणेही कठीण जात होते. पुणे, सुपे भागातील जिंकलेले सामान दास्तानासाठी वाईकडे अजून येतच होते. त्या सर्व सामानाचा बंदोबस्त करण्यासाठी राजांनी स्वतंत्र अधिकारी नेमले. विजयी सेनापती नेताजी पालकर मुजऱ्याला आले. राजांनी त्यांना मानवस्त्रे देऊन सन्मान केला. राजे म्हणाले, काका, तुमचा पराक्रम ऐकून आनंद वाटला आम्हाला. फाजल खान पळून गेला याबद्दल दुःख नाही, पण फितूर खंडोजी खोपडा पळाल्याचं ऐकून वाईट वाटलं. जातो कुठं तो? एक ना एक दिवस येईलच परत. महाराज, एक अर्ज आहे. काय? खानाचे सरदार जाधवराव, पांढरे, खराटे व सिद्धी हिलाल शरण आले आहेत. आपल्या दर्शनाला ते येऊ इच्छितात. जरूर. पराजित झालेले खानाचे सरदार राजांच्या दर्शनाला आले. राजे म्हणाले, आमचं तुम्हाला अभय आहे. परकीयांच्या सत्तेचा लोभ धरून स्वकीयांवर तुम्ही चालून आलात. खानाचं वैर होतं ते मिटलं. आमचा तुमच्यावरचा राग नाही. तुम्ही तुमच्या मनाला येईल ते करायला मोकळे आहात. सरदारांचा कानांवर विश्वास बसत नव्हता. जाधव पुढे होऊन म्हणाले, राजे, जोवर कोणी शास्ता नव्हता तोवर पातशाही चाकरी केली. आता स्वराज्यासाठी पराक्रम कारणी लागावा असं आमच्या सर्वांच्या मनात आहे. पायांजवळ चाकरी करण्याचं भाग्य स्वराज्याला मिळेल तेवढी मदत हवी आहे. तुम्ही आलात तर आम्हाला आनंदच आहे. आमचं बळ आणखीन वाढलं
असं आम्ही समजू. जाधव, पांढरे, खराटे आनंदाने राजांच्या फौजेत सामील झाले. सिद्दी हिलाल मात्र कावरा बावरा होऊन उभा होता. राजे हसले. सिद्दी हिलालला जवळ जाऊन ते म्हणाले, हिलाल, तुमची पोलादी झडप आम्हाला माहीत आहे. कोणत्याही धर्माशी आमचं वैर नाही. आमच्या पदरी जसे हिंदू आहेत तसेच मुसलमानही आहेत. तुम्ही आम्हाला मिळाला तर त्यापरता आनंद नाही. भारावलेल्या सिद्दी हिलालाने राजनिष्ठेची तलवार राजांच्या पायी ठेवली. राजांनी ती उचलून आपल्या हातांनी सिद्धीच्या दुशेल्यात खोवली. राजे सरदारांना म्हणाले, आज आम्ही कूच करणार. तुम्ही सर्व जिथं होता तिथंच राहा. हा सर्व मुलूक सांभाळा. आम्ही मुलुकगिरीहून परत येईपर्यंत या मुलुखाची जबाबदारी तुमची. तुम्ही आम्हास इमाने वर्ताल तर आम्ही तुम्हास अंतर देणार नाही. परत येऊ तेव्हा तुमचं काम पाहून हुद्दा मान देऊ. शरणागत आलेल्या खानाच्या सैन्याला राजांनी आपल्या सैन्यात सामील करून घेतले. राजांनी मोरोपंतांना आज्ञा केली. पंत, पुणे, इंदापूर, चाकण, सुपे, बारामती या भागातील हिंदू व मुसलमान यांना जी इमानं आहेत, अफजल खानाआधीच चालत आली आहेत, त्यांना धक्का लावू नका. ती तशीच चालवा. आम्ही मुलुकगिरीहून आलो की आम्हाला आठवण द्या. तसे हुकूम आम्ही जाहीर करू. नेताजींकडे वळून राजे म्हणाले, नेताजी काका, कूच करण्याचा डंका वाजवायची आज्ञा द्या. महाराज, क्षमा असावी, पण बेत कळला नाही. तुम्ही तर सेनापती. तुमच्यापासून बेत दडवून ठेवून कसं चालेल? खानानं आमच्या मुलुखाला जो उपद्रव केला त्या मुलुखाची भरपाई आदिलशाही मुलुखातून झाली पाहिजे. त्यासाठी विजापूर मुलुखात खंडण्या वसूल करण्याचा आमचा इरादा आहे. होईल तो मुलुक ताब्यात आणण्याची आमची इच्छा आहे. पन्हाळा हा आदिलशाहीचा किल्ला, तो स्वराज्यात मिळवण्याचं आमचं स्वप्न आहे. चंदन वंदनापासून सुरुवात करून पन्हाळा पावे तो विश्रांती नाही. नेताजीने हर्षभरीत होऊन कूचाच्या नगाऱ्यांची इशारत दिली. सारी वाई नगाऱ्यांच्या आणि तुताऱ्यांच्या निनादात गरजून उठली. राजांची प्रचंड फौज स्वारीला निघाली. चंदनवंदन किल्ल्यांची नाकेबंदी करून राजांच्या फौजेने वाई प्रांत व्यापला. दक्षिणेकडे खटाव, मायणी, वाळवे, कराड या भागात खंडणी वसूल केली. तेथून राजांनी सुपे गाठले. उरणकोळेपर्यंतचा सर्व भाग राजांनी घेतला. अफजल खानाच्या मृत्यूची व भयंकर पराजयाची वार्ता कानी पोहोचते न पोहोचते तोच मागून शिवाजी आला ही बातमी येऊन थडके. सारे बळ क्षणात सरून जाईल आणि राजांच्या पुढे शरणागती पत्करण्याची चुरस लागेल. राजाची फौज चारी वाटांनी विजापूरकरांच्या मुलुखात खंडण्या वसूल करीत होती. राजे एकामागोमाग एक विजय संपादन करीत कोल्हापुरात घुसले. कोल्हापुरापासून पन्हाळा अवघ्या 4 कोसांवर. जे स्वप्न राजे उराशी धरून आले होते ते आता अवघ्या 4 कोसांवर होते. राजांची फौज पन्हाळ्याच्या दिशेने उधळली. राजांच्या फौजेने पन्हाळ्याला वेढा घातला. पन्हाळ्याचा किल्लेदार आपल्या तुटपुंजा शिबंदीनिशी गडाचे दरवाजे बंद करून घेऊन बसला होता. धीर करून त्याने तोफांचे मोर्चे डागले. गडावरून गोळे सुटू लागले. विजयाने धुंद झालेली राजाची फौज तटाला भिडू लागली. बाणांनी, बंदुकांनी गडावरची माणसे टिपू लागली. किल्लेदाराचे अवसान जात होते. पन्हाळ्याच्या वेढ्याची दुसरी रात्र आली आणि मराठी फौजेने तटाला शिड्या लावल्या. चारी बाजूंनी एकच किलकारी उठली. गडात उतरलेल्या फौजेने कापाकापी सुरू केली. गडाचे दरवाजे उघडले आणि हर हर महादेवच्या गर्जनेत भर रात्री मराठी फौजेने पन्हाळा काबीज केला. राजे आपल्या छावणीतल्या शामियान्यात फेऱ्या घालीत होते. बातमीची वाट पाहत होते. भर रात्रीच्या समयाला जिची राजे वाट पाहत होते ती बातमी घेऊन स्वार पथक आले. पन्हाळा काबीज झाला होता. राजांनी बातमी आणणाऱ्या सैनिकांना बक्षीस वाटले. येसाजी आनंदाने म्हणाला, राजे, आपण विश्रांती घ्यावी. आम्ही गडावर पुढं होतो. येसाजी, गड पाहायला तुमच्या इतकेच आम्हीही उत्सुक आहोत. आम्ही पण गड पाहायला येऊ. पण महाराज, रात्र आहे. आपल्याला विश्रांती. येसाजी, या बातमीसारखी दुसरी विश्रांती कोणती? आमचा सारा थकवा गेला आहे. जीव उतावीळ आहे तो गड पाहायला. राजे घोड्यावर स्वार झाले. थंडीचे गार वारे अंगाला झोंबत होते. पहाटेचे धुके अंग ओले करीत होते. मशाली फरफरत होत्या. राजे अश्वपथकासह गड चढत होते. येसाजी, तानाजी पाठोपाठ होते. गडाच्या 4 दरवाजाशी राजे आले. एवढ्या रात्री राजे गडावर येतील असे कोणाला वाटले नव्हते. राजांना पाहून हर्षभरीत झालेल्या
दरवाजे उघडले गेले. साऱ्या गडावर चौकी पहारे जारी केले होते. राजांना बिलकुल थकवा वाटत नव्हता. राजे सारा गड पाहत होते. प्रत्येक चौकीवर जाऊन सर्वांचे कौतुक करीत होते. गड फिरून येईपर्यंत पहाट झाली. राजे पूर्वेच्या बुरुजावर उभे होते. पर्णाला पर्वताच्या माथ्यावर उभे राहून माळवत पाहण्याचे स्वप्न साकार होत होते. सज्जा कोठीवर 4 दरवाजांचे भगवे ध्वज फडकत होते. उगवत्या सूर्यकिरणांनी धुक्याचा पडदा सरकवला. सारा मुलूक राजांच्या समोर मोकळा झाला. राजांनी उगवत्या सूर्याला हात जोडले आणि त्यांची दृष्टी गडावरून फिरू लागली. गड विस्तृत होता. 4 दरवाजा, 3 दरवाजा, वाघ दरवाजा आणि राजदिंडी अशा दरवाजांनी गडाची प्रवेशद्वारे रोखली होती. 25,000 खंडी धान्य मावेल असा गंगा, यमुना व सिंधू कोठ्यांनी सजवलेला भव्य अंबारखाना होता. सज्ज कोठी, कलावंतिणीचा सज्जा यांसारख्या गडाच्या वैभवात भर घालणाऱ्या सुबक इमारती होत्या. अनेक मंदिरे गडावर होती. मुबलक निर्मळ पाणी पुरवणारी नागझरी अंधारबाव होती. मजबूत तटबंदीने वेढलेल्या देखण्या बुरुजांनी डौल बाळगणारा बुलंद किल्ला स्वराज्यात आला होता. विजापूरकरांचा कौस्तुभ राजांनी जिंकला होता. अफजल खानाच्या मृत्यूची आणि आदिलशाही फौजेच्या भयंकर पराभवाची वार्ता विजापुरात आली. तेव्हा चढे घोडी आणि राजांना पकडून दरबारी हजर केल्याचे स्वप्न पाहण्यात विजापूर दरबार दंग झाला होता. अफजलवधाची बातमी आली आणि दरबार स्वप्नातून जागा झाला. वीज कोसळावी तशी ती बातमी आली. बादशहा हतबल होऊन तख्तावरून उठून गेला. बड्या बेगमेच्या अश्रूंना खळ राहिला नाही. या बातमीच्या पाठोपाठच शिवाजीच्या फौजा आदिलशाहीत घुसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आदिलशाही त्या वार्तेने कासावीस झाली. विचार सुरू झाला. तोच आदिलशाहीचा एक प्रमुख किल्ला पन्हाळा शिवाजीने काबीज केल्याची वार्ता येऊन थडकली. बातम्या यायला देखील उसंत लागत होती, पण शिवाजीला उसंत नव्हती. अफजल वधानंतर अवघ्या 18 दिवसात आदिलशाही मुलूक काबीज करीत शिवाजी पन्हाळगडावर पोहोचला होता. आजवर शिवाजीचा बंदोबस्त करणारी आदिलशाही शिवाजीच्या आक्रमणापासून आपला कसा बचाव करावा याचा विचार करू लागली. औरंगजेबाने राज्यारोहण प्रसंगी शिवाजीराजांना खास पोशाख पाठवल्याचे आधीच जाहीर झाले होते. या साऱ्या बातम्यांनी भयभीत झालेल्या आदिलशाहीने मोगलाईकडे धाव घेतली आणि मदतीची याचना करणारे शाहीपत्र घेऊन विजापूरचे स्वार दिल्लीकडे रवाना झाले. देश, कोकण आणि खुद्द विजापूर या मुलुखात शिवाजीने उठवलेल्या या धुमाळीने आदिलशाही धादरून गेला. आदिलशाहीने गडबडीने शिवाजीवर दुसरी मोहीम पाठवली. वाईवरून पळून गेलेला अफजल खानचा मुलगा फाझल खान सूड घेण्याच्या संधीत वाट पाहत होता. फाझल खान आणि रुस्तुम जामा यांच्या आधिपत्याखाली दुसरी मोहीम रचली गेली. आदिलशाहीचे सरदार सादत खान, फत्ते खान, संताजी घोरपडे, सर्जेराव घाटगे हेही त्या मोहिमेत सामील झाले होते. राजांना ह्या नव्या संकटाची चाहूल लागताच त्यांनी आपले पुणे भागातले नवे सरदारही तातडीने बोलावून घेतले. राजांनी पन्हाळ्याचा बंदोबस्त पक्का केला. नेताजी पालकरांना आपल्यावर चालून येणाऱ्या सैन्याला त्रस्त करून सोडण्याचे हुकूम सोडले. राजांच्या जवळ त्यावेळी हिरोजी इंगले, भीमाजी वाघ, सिदोजी पवार, गोधाजी जगताप व महाडिक हे सरदार होते. त्यांच्या मदतीला नुकतेच स्वराज्यात सामील झालेले जाधव, पांढरे, खराटे, पितापुत्र व सिद्दी हिलाल हे होते. येणाऱ्या शत्रूचा मागोवा घेत नेताजीही राजांना सामील झाला. आदिलशाही फौजेशी उघड्या मैदानावर टक्कर देण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. राजे सर्व तयारी करून आदिलशाही फौजेची कोल्हापूर नजीक वाट पाहत होते. राजांनी सैन्याचे 2 भाग केले. एक रुस्तुम जामासाठी, दुसरा फाझल खानसाठी. फाझल खानावर नेताजींची निवड केली. राजे नेताजींना म्हणाले, काका, तुम्ही फाझलवर चालून जा. फाझलने आमचा पराक्रम पाहिला आहे. तो धास्तावलेला शत्रू आहे. पहिले धडक जोरानं तडफे न द्या. त्याचं उरलंसुरलं धैर्य नाहीसं होईल, तो पळून जाईल. आणि राजे, आम्ही रुस्तुम जमावर चालून जाऊ. रुस्तुम जमाचा आणि आमचा स्नेह आहे. आम्ही चालून येतो हे समजताच तो धरसोडीचं धोरण ठेवील. फाझलचा पराभव झाला की तो त्याच्या पाठोपाठ जाईल असा आमचा अंदाज आहे. एवढ्या शत्रूचा पराभव केला की विजापूरची ताकद पुरी नामोहरम होईल. या मोहिमेत विजय मिळवायलाच हवा. शत्रू आपणास गाठीपर्यंत आपण थांबायचं नाही. टप्प्यात शत्रू आला की आपण चालून जायचं. राजे वाट पाहत होते. फाझल व रुस्तुम जमा आपल्या फौजा घेऊन मार्ग आक्रमित होते. कोल्हापूर नजीक फौजा येताच राजांनी आघाडी उघडली.
राजांच्या आणि नेताजींच्या फौजा त्वेषाने आदिलशाही फौजेवर तुटून पडल्या. मराठ्यांचे सैन्य आपणहून चालून येईल असे आदिलशाहीला वाटले नव्हते. राजे कुठल्या तरी किल्ल्याचा आश्रय घेतील, आपण वेढा घालू, मदत मागू असा फाजलचा अंदाज होता. पण समोरून धुळीचा पर्वत उभा करीत येणारी मराठी फौज पाहताच फाजल गांगरून गेला. काय होतंय हे कळायच्या आत टापांचा आवाज घुमीत एखादा वळीव गर्जना करीत कोसळावा तसा मराठी फौजेचा तडाखा फाजलवर कोसळला. एकच रणकंदन सुरू झाले. हर हर महादेवच्या गर्जनेत दिन दिनचे आवाज लुप्त झाले आणि फाजलची आदिलशाही फौज वाट दिसेल तिकडे धावत सुटली. थोडा पाठलाग करून राजांची फौज मागे कोल्हापूरला आली. या लढाईत राजांनी 12 हत्ती व 2000 घोडी यांचा पाडाव केला. पन्हाळा घेतल्यापासून 1 महिन्याच्या अवधीत ही लढाई झाली. 1 महिन्याच्या अवधीत आदिलशाहीचा दुसरा पराभव झाला. राजांनी पन्हाळगडाची मजबूती वाढवली आणि आपले लक्ष मुलुकगिरीवर केंद्रित केले. आपल्या फौजेचे 3 भाग करून 3 स्वाऱ्यांचा बेत राजांनी रचला. आदिलशाहीची कचदिल मनस्थिती, अंतस्थ दुबळेपणा आणि नव्या पराक्रमाने आदिलशाहीला पडलेली दहशत राजांनी पुरी ओळखली. राजांनी नेताजींच्या आधिपत्याखाली आदिलशाहीचा गाभा दिला. खुद्द स्वतःकडे देश घेतला आणि तिसरी मोहीम कोकणातली आखली. नेताजी पालकरने आपल्या 3000 घोडदळासह विजापूर लगतचे तिकोटे, दक्षिणेकडील हुक्केरी, गोकाक येथपासून गदग लक्ष्मीश्वरापर्यंत जाऊन खंडण्या वसूल केल्या. राजांची कोकणातील मोहीम दारोजीच्या आधिपत्याने राजापूर बंदराकडे वळली. राजापूर रुस्तुम जमाच्या ताब्यात होते. राजांच्या आणि रुस्तुम जमाचा अंतस्थ स्नेह होता. तेव्हा बंदराला त्रास न देता बंदरात उभी असलेली अफजलची 3 जहाजे तेवढी ताब्यात घेण्याचा राजांच्या सेनापतींचा इरादा होता. पण राजापूरचे इंग्रज वखारवाले संधीचा फायदा घ्यायला उठले. देण्या घेण्याच्या मोबदल्यात त्यांनी त्यातले एक गलबत लाटण्याचा डाव मांडला. मराठ्यांचा अधिकारी दरोजी याला त्याचा सुगावा लागताच राग येऊन त्याने गिफर्ड व एक इंग्रज दलाल यांना गिरफ्तार केले. राजे तेव्हा आपल्या फौजेनिशी आजूबाजूचे किल्ले घेत होते. रायबाग सारख्या व्यापारी पेठा लोकांशी अनुसंधान लावून राजांनी काबीज केल्या होत्या. राजे मिरजेजवळ असता राजापूरला पकडलेले गिफर्ड, एक दलाल आणि जप्त केलेले गलबत याबद्दल तक्रार घेऊन टोपीवाल्यांच्या प्रतिनिधी दुभाष्य शेणवीसह मिरजेला येऊन थडकला. गंगाधर पंतांनी टोपीकराला राजांच्या पुढे हजर केले. राजांनी सर्व तक्रार ऐकली. इंग्रज धूर्त आहे हे राजांनी ओळखले होते. पण इंग्रजांचा आणि रुस्तुम जमाचा स्नेह राजांना माहीत होता. रुस्तुम जमा फोंडा काबीज करून राजांच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या कुडाळ सावंतांचा आदिलशाहीच्या वतीने समाचार घेत आहे हे राजांना माहीत होते. राजांनी उदारपणे गिफर्ड व दलालाला सोडून दिले. पण हे करीत असता त्यांनी इंग्रजांकडून लेखी करार करून घेतला. इंग्रजांनी जंजिरा सिद्धीला मदत करू नये व केव्हाही राजाच्या विरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या शत्रूला मदत करू नये अशी महत्त्वाची 2 कलमे त्यात होती. हा करार लिहून घेऊन कैद केलेले 2ही इंग्रज व त्यांचा जप्त केलेला माल राजांनी परत केला. सर्व मुलूकभर चाललेली लुटालूट, गमावलेले किल्ले, फाजलचा झालेला पराजय यांनी आदिलशाही अक्षरशः गर्भगळीत झाली. या घालमेलीतच शिवाजीराजे आता विजापूरवरून स्वारी करून आदिलशहाला विजापूरच्या गादीवरून काढून त्या जागी दुसरा सुलतान नेमणार अशी बातमी विजापूरला येऊन थडकली. विजापूर दरबारचे खलबत बसले. आली आदिलशहाने कुर्नूलचा पराक्रमी सरदार सिद्दी जौहर याच्याकडे धाव घेतली. सिद्दी जौहर हा युद्ध निष्णात, राजकारण जाणणारा व तडफेने मोहीम चालवणारा सरदार होता. आदिलशहाने त्याचा मोठा सन्मान केला. सलाबत खान हा उच्च किताब दिला आणि 20,000 घोडदळ 40,000 फौज देऊन सिद्दी जौहरला शिवाजीराजांच्या वर पाठवले. सिद्दी जौहरला मदत करण्यासाठी आधीच्या लढाईत पराजित झालेले फाजल खान व रुस्तुम जमा हेही होते. विजापूरहून सिद्दी जौहर जेव्हा निघाला तेव्हा राजे मिरजेच्या वेढ्यावर होते. नेताजी विजापूर भागात होता. दारोजी राजापूर आटोपून रुस्तुम जमाचा मुलूक सोडून आचरे, वेंगुले, कुडाळ या प्रदेशाकडे वळले होते. राजांच्या फौजेचे 2 हिस्से मुलुकगिरीवर असता सिद्दी जौहर विजापूरहून निघाल्याची बातमी राजांना मिळाली. आदिलशाहीचा हा डाव अनोखा होता. राजे त्या बातमीने बेचैन झाले होते.
राजांनी गडबडीने मिरजेचा वेढा उठवला. नेताजी दारोजींना सत्वर येण्याचे हुकूम पाठवले व कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गुढीपाडव्याच्या दिवशी राजे पन्हाळगडावर गेले. गडावर गुढ्या उभारल्या होत्या. जिकडे तिकडे तोरणे झेंडे उभारले होते. स्वराज्याची गुढी नुकतीच कुठे उंचावत होती. तोच त्या उंचावणाऱ्या गुढीचा नाश करण्यासाठी आदिलशाहीचा जौहर येत होता. याच वेळी शास्ता खान 75,000 फौज घेऊन राजांवर चालून येत असल्याची बातमी आली. आदिलशाहीने व मोगलांनी एकाच वेळी राजांचा पुरा बिमोड करण्याचा चंग उचलला. राजांनी किल्ल्याचा कडक बंदोबस्त करून घेतला. गंजीखान्यापासून ते अंबारखान्यापर्यंत शास्ता खान अहमदनगरास व सिद्धी नजीक आल्याचे वर्तमान राजांना गडावर कळले. नेताजींचा दारोजीचा अद्याप पत्ता नव्हता. पन्हाळ्यास इशारतीच्या आरोळ्या सुरू झाल्या होत्या. मेटकऱ्यांचे खुणेचे करणे वाजत होते. गडाच्या तुपाच्या विहिरी भरपूर तूप जमा झाले होते. सगळीकडे जय्यत तयारी झाली होती. तोफांचे धमधमे उभारले होते. एके दिवशी त्र्यंबकराव भास्कर यांना सबनीस धावत महाराजांच्याकडे आला. राजे, गनिमांची फौज आल्याची वर्दी आली. ठीक आहे सबनीस, त्यात घाबरण्याचं कारण काय? लक्ष्मी पाठीशी आणि संकट सदैव समोर ठेवावी असं आम्हाला शिकवलं गेलं आहे. चला. राजे घोड्यावर स्वार झाले. पुन्हा एकदा त्यांनी गडाची पाहणी केली. जरूर त्या सूचना केल्या आणि राजे दक्षिण बुरुजावर आले. कोल्हापूरच्या दिशेने धुळीचे लोट दिसू लागले. बुरुजावरच्या तोफा ठासून सज्ज ठेवण्याची आज्ञा देण्यात आली. सिद्धीची 40,000 फौज पन्हाळ्याजवळ आली. गड गाठताच सिद्धीने वेढ्याचे काम सुरू केले. गडाच्या पूर्वेस सिद्दी जौहर, फाजल बडे खान व रुस्तुम जमा हे होते. पश्चिमेला सादत खान, मसूद, बाजी घोरपडे, भाई खान हे होते. दक्षिण उत्तर जागा पाहून नाकेबंदी करण्यात आली होती. जास्त भर पूर्व पश्चिमकडे होता, कारण गडाच्या प्रमुख वाटा त्याच बाजूला होत्या. सिद्दी जौहरने वेढ्याचे काम पूर्ण केले. गडावरून जिकडे पाहावे तिकडे सैन्याच्या छावण्या दिसत होत्या. वेढ्याची मांडणी पुरी होताच फौजे पुढे सरकू लागली. गडानजीक येणाऱ्या तोफांचे गाडे गडावरून दिसत होते. राजे पूर्वेच्या बाजूवरून शत्रूच्या हालचाली निरखित होते. बुरुजावरची तोफ इशारतीसाठी वाट पाहत होती. शत्रू टप्प्यात येताच राजे बुरुजावरून उतरले. दृष्टीच्या टप्प्यात येणाऱ्या तोफांच्या मोर्चांवर त्यांनी नजर टाकली. राजांनी हात वर केला. तोच जय भवानीच्या आरोळ्यात तोफा धडाडू लागल्या. जौहर 3 दिवसात जेवढा पुढे आला होता तेवढा मागे रेटला गेला. शत्रूचा एकच गोंधळ माजला. तोफांच्या टप्प्याबाहेर जाऊन शत्रूने दम घेतला. राजांच्या तोफांचा पल्ला ही लक्ष्मण रेषा ठरली. चिडलेल्या सिद्धीने वेढा अधिक बळकट करण्याचे लक्ष दिले. त्याने वेढा अधिक जोरदार आवळून टाकला. सह्याद्रीचा सिंह पुरा कोंडला गेला. रायगडावरून राजमाता जिजाबाई चिंतेत होत्या. शास्ता खानच्या प्रचंड दलाची बातमी त्यांना आधीच समजली होती. फिरंगोजी नरसाळा तातडीने चाकणला रवाना झाले होते. येणाऱ्या शास्ता खानाच्या आक्रमणाला तोंड कसे द्यावे याचा विचार विनिमय करीत असतानाच राजे पन्हाळगडावर सिद्धी जौहराच्या वेढ्यात सापडल्याची बातमी रायगडावर आली. संकट सर्व बाजूंनी कोसळू पाहत होते. जिजाबाईंनी प्रथम सर्व गडांना मजबूत राहण्याचे व कोणत्याही परिस्थितीत गड लढवण्याचे हुकूम सोडले. नेताजी पालकर विजापूर भागात धुमाकूळ घालीत होता. सिद्धी जौहरचा वेढा पन्हाळ्यास पडल्याचे ऐकताच नेताजीने एक धाडसी बेत आखला. विजापूर जवळील शहापूरवर त्याने अचानक धाड घातली आणि ते सुंदर शहर मनसोक्त लुटले. आपल्या राजधानीलगतच्या शहरावर आलेला हल्ला पाहून अली आदिलशहा राजधानीच्या रक्षणार्थ सिद्धीस परत बोलविल असा नेताजीचा अंदाज होता. अली आदिलशहाने घाबरून तो निर्णय घेतला होता. तोच हिरांनी बातमी आणली की नेताजीजवळ फार अपुरे सैन्य आहे. त्या बातमीने अली आदिलशहा सावध झाला. त्याने नेताजीचा कावा ओळखला. त्याने खवास खानाला 5,000 सैन्यानिशी नेताजीवर पाठवला. खवास खानाच्या मदतीला गोवळकोंड्याची फौज येऊन मिळाली. एवढ्या मोठ्या फौजेसमोर तुटपुंजा फौजेचा पाडाव लागला नाही. नेताजीचा बेत हुकला आणि लढाईत पराजय पत्करून त्याला माघार घ्यावी लागली. राजे गडावर अडकले असता सेनापतीचा पराभव ही धक्का देणारी घटना होती. जिजाबाईंना सगळ्या बाजूंनी निराश करणाऱ्या बातम्या येत होत्या. शास्ता खान आपल्या आवाढव्य फौजेनिशी शिरवळला खुद्द राजांच्या राज्यात येऊन पोहोचला होता. शास्ता खान बरोबर मराठे सरदार सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, खंडागळे बंधू, रंभाजी पवार,
सर्जेराव घाटगे, कमळाजी गोडे, जसवंतराव कोकाटे हे होते. त्यातच माहूरच्या उदाराम देशमुखांची विधवा पत्नी, जी शूर आणि पराक्रमी होती, जिला औरंगजेबाने रायबागन म्हणजे राजव्याघ्री हा किताब दिला होता, ती सुद्धा शास्ताखानाला सामील झाली होती. आणि सर्वांवर कळस म्हणून की काय, त्र्यंबकराव भोसले, बाबाजी भोसले, दत्ताजीराव जाधव व शिवाजी राजांचे मामा रुस्तुमराव जाधव हेही आपल्या भाच्याच्या विरुद्ध खानाला जाऊन मिळाले. स्वकीय परकीय बनले. खानाच्या सैन्याला सागराचे रूप आले. हे सारे ऐकून जिजाबाईंच्या जीवाची तगमग झाली. दिवस उलटत होते. जिजाबाईंनी अनेक हेर राजांच्या खबरीसाठी पाठवले, पण एकही वेढा पार करून राजांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. जिजाबाई धैर्याने उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या होत्या त्या फौजांना गनिमी काव्याने खानाला बेजार करण्याचा हुकूम सोडला. मावळ्याच्या देशमुख देशपांड्यांना तशीच आज्ञापत्रे पाठवली. मराठी सेना उभी राहिली. खानाशी ठिकठिकाणी चकमकी झडू लागल्या. खान शिवापूर सोडून सासवडला गेला. तेथून तो पुण्यात आला आणि खुद्द शिवाजीराजांच्या लाल महालात मुक्काम ठोकून राहिला. मुळामुठेच्या काठी औरस चौरस 1.5 कोस खानाची छावणी पसरली. सिद्धी जव्हरच्या वेढ्यात राजे सापडून महिने लोटले, तरी राजांची काही बातमी नव्हती. हिरांनी आणलेल्या बातम्या जिजाबाईंना बेचैन करीत होत्या. उलटणारा दिवस अधिक संकटात घालवणारा उगवत होता. जिजाबाईंनी निश्चय केला. त्यांनी हाताशी जेवढी फौज होती तेवढी गोळा करायला सुरुवात केली. शिलेखान्यातून शस्त्रे काढण्याचा हुकूम दिला. शिवाजीराजांची सुटका करण्यासाठी जिजाबाई जातीनिशी जायला निघाल्या. मंत्रिमंडळ पेचात पडले. मोरोपंतांनी जिजाबाईंना शब्द टाकला. जिजाबाई म्हणाल्या, पंत, आम्हाला का हौस आहे? राजे अपुऱ्या फौजेनिशी पन्हाळ्यात वेढले गेलेत. खान इकडे बळावतो आहे. जर उद्या खान पन्हाळ्याकडे निघाला तर राजांना कोण सोडवेल? मासाहेब, क्षमा असावी, पण एवढ्या अपुऱ्या फौजेनिशी वेढा फोडू धजणं अविचार ठरेल. वाईट काय होईल? जमलं राजे सुखरूप येतील, नाहीतर आम्ही खर्ची पडू. हेच ना? आज स्वराज्याला राजांची गरज आहे, मासाहेबांची नाही. मोरोपंत डोळ्यात पाणी आणून म्हणाले, मासाहेब, हे राजांना विचारलं असतं तर त्यांनी उत्तर दिलं असतं. आम्ही देणं अमर्यादा होईल. नेताजी पालकर गडावर येत आहेत, ही बातमी आली आणि जिजाबाईंना धीर आला. राजांचे सेनापती नेताजी पालकर आणि सरदार सिद्धी हिलाल जिजाबाईंच्याकडे मुजऱ्याला आले. जिजाबाईंनी विचारले, सेनापती, कुठं मुलुकगिरी करून आलात? आदिलशाही. खंडणी वसूल केली? जारीनं. खंडणी आणि लूट गडावर येत आहे. चांगलं केलं. आणि राजांची वार्ता? नेताजींची मान खाली गेली. तो नजर टाळीत म्हणाला, सिद्धी जव्हरनं पक्का वेढा घातल्याची बातमी आहे. काय करावं समजत नाही. ते सोप्पं आहे. मासाहेब खिन्नपणे हसून म्हणाल्या, जसे सुर्वे सावंत शत्रूला मिळाले तसे तुम्हीही मिळू शकता. आम्हालाही माहीत होतं, म्हणूनच आम्ही जातीनिशी जव्हरवर चालून जायचं ठरवलंय. मासाहेब, नेताजी, तुम्ही नात्याची माणसं. राजांचा भरवसा म्हणून सेनापती झालात आणि मराठी राज्याचे सेनापती जव्हरच्या वेढ्याचं कौतुक करतात. जिजाबाई एवढ्या संतापलेल्या केव्हाच कुणी पाहिल्या नव्हत्या. नेताजी, स्वराज्य टिकलं तर सारं टिकेल, पण ते उभं करणं फक्त राजांनाच माहीत आहे. बलवत्तर शत्रूला निधड्या छातीनं धडक देण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्याच मनगटात दिसावं हे आमचं दुर्दैव. त्याच राजाने सेनापती नेताजी पालकर आणि विश्वासाचे सरदार सिद्धी हिलाल आमच्या पुढं नुसते मनगट चोळीत उभे राहतात. नेताजी, कमरेच्या तलवारीची आणि पालकरांच्या कुळीची तरी आठवण ठेवा. जिजाबाईचा प्रत्येक शब्द नेताजींच्या सिद्धी हिलालच्या वर्मावर बसत होता. नेताजीने आपली तलवार उपसली. तो म्हणाला, मासाहेब, ह्या तलवारीची शपथ घेऊन सांगतो, राजांना सोडवून घेऊन परत येऊ तेव्हाच तोंड दाखवू. त्यासाठी मासाहेबांनी जायची गरज नाही. 2 दिवस गडावर राहून फौजेला विश्रांती देऊन नेताजी पालकर आणि सिद्धी हिलाल आपल्या फौजेनिशी पन्हाळ्याच्या वाटेला लागले. पन्हाळा गडावर सूर्य आला तेव्हा राजे सोमेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर पडले. बरोबर बाजीप्रभू, गंगाधर पंत, त्र्यंबक भास्कर ही मंडळी होती. राजे अश्वपथकासह सज्जा कोठडीकडे जात होते. सारे चुपचाप होते. कोणी काही बोलत नव्हते. राजे सज्जा कोठडीजवळ पायउतार झाले. सर्वांसह ते तटावर आले. समोर नेहमीचेच दृश्य होते. पूर्वेचा मंद वारा वाहत होता. तुटलेल्या कड्याखाली गर्दरान पसरलेले होते. सिद्धीच्या छावण्या मोकळ्या जागेत दिसत होत्या. राजे निश्वास सोडून म्हणाले, त्र्यंबकराव, सिद्धी जव्हर चिकाटीचा दिसतो नाही?
जी, इतके दिवस झाले पण वेळा कुठंच सैल होत नाही. उलट दिवसेंदिवस अधिकच आवळला जात आहे. गडावर आज 1000 माणूस आहे. अंबारकोठीची काय हालत आहे त्याची काळजी नाही. भरपूर वरी, नागली, भात आहे म्हणून तिकडे तितके दिवस गड लढवता येईल. पण राजे, नेताजींची अजून कशी खबर नाही. बाजीप्रभूंनी चिंता व्यक्त केली. बाजी, नेताजी आपले सेनापती आहेत. आम्ही वेढलो गेलो आहोत हे त्यांना माहीत आहे. पण तिकडे शास्ता खान उतरल्याची बातमी होती. नेताजी कोणत्या संकटात आहेत काही समजत नाही. आता फक्त दोनच मदतींची आशा आहे. कोणत्या? एक नेताजी आणि दुसरा आपला सदैव पाठीराखा सह्याद्री. सह्याद्री? गंगाधर पंत उद्गारले. हो, त्याच्यावर आमचा सर्व भरिभार आहे. पावसाला आता सुरुवात होईल. अखंड धारा वर्षतील. सिद्धी जव्हरच्या फौजेला ते तेवढं मानवायचं नाही. त्र्यंबकराव, दारुगोळा भरपूर आहे ना? राजांनी एकदम विचारले. जी, त्याची उणीव पडायची नाही. मग आम्हालाही वेढ्याची चिंता नाही. आपल्या तोफा गडावर सज्ज आहेत. तोवर सिद्धी जव्हरला अंतर ठेवूनच बसावं लागेल. त्याच विचारात राजे सज्जा कोठीत विश्रांतीसाठी गेले. पण राजांचा तर्क साफ चुकला. सिद्धी जव्हरने गडाला विडा घालताच आपले 400 पायदळ व एक लहानशी घोडदळाची तुकडी राजापूरच्या इंग्रजांकडे रवाना केली होती. सिद्धी जव्हरने तोफा डागणाऱ्या कसबी माणसांची व लांब पल्ल्याच्या तोफांची मागणी केली होती. सिद्धीचा दूत राजापूरला जाताच इंग्रजांनी त्याचे स्वागत केले. त्यांना जव्हरच्या वेढ्याचे वृत्त समजले होते. तसेच शास्ता खानाची प्रचंड फौज शिवाजीच्या बिमोडीसाठी उतरलेली त्यांना ठाऊक होती. आता शिवाजी संपल्यासारखाच होता. उलट व्यापाराची नवीन संधी प्राप्त होत होती. इंग्रजांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांनी सिद्धी जव्हराची मागणी मान्य केली. मिरजेचा तह इंग्रज विसरले आणि ज्या गिफर्डला राजांनी सोडले तोच गिफर्ड वेलची, मिघेम यांसारखे तोफखान्याचे दर्दी बरोबर घेऊन 2 तोफांसह पन्हाळ्याकडे निघाला. खुद्द रेव्हिंग्टन एक नामी तोफ घेऊन आपल्या साथीदारांसह अणुस्कुरामागे पन्हाळ्यास आला. राजांना याचा पत्ताही नव्हता. एके दिवशी सकाळी राजे सदर महालात असता बाहेर टापांचा आवाज आला. राजांच्या जवळ असलेल्या शिवान्हाव्याने वर्दी दिली. किल्लेदार आलेत. किल्लेदार तर मघाच आमचा निरोप घेऊन परकोटाकडे गेले होते. तोच त्र्यंबकराव आत आले. राजांनी विचारले, काय झालं? राजे, टोपीकरांनी घात केला. ते सिद्धीला येऊन मिळाले. अशक्य म्हणत उभे राहिले राजे. नाही महाराज, ते सत्य आहे. टोपीकर आपलं निशाण चढवून तोफा डागीत आहेत. चला त्र्यंबकराव, काय प्रकार आहे तो पाहू. राजे परकोटावर गेले. त्र्यंबकरावांनी बोट दाखवले. गंगाधर पंत म्हणाले, टोपीवाले राजापूरकर दिसतात. त्यात संशय नव्हता. आपले निशाण फडकवी सिद्धीच्या मदतीने टोपीकर तोफा पुढे आणत होता. राजांचा सारा संताप उफाळून आला. त्वेषाने मुठी वळल्या. क्षणात नेत्र आरक्त बनले. ते म्हणाले, काय पाजी जात आहे. ज्या टोपीवाल्यांना दया दाखवून अवघे 3 मास लोटले नाही, ज्यांचा आम्ही जप्त केलेला माल आणि पकडलेला साहेब सोडून दिला, तेच हे वखारवाले आमच्याशी केलेला करार मोडून आज आमच्यावर चालून येतात. राजे भानावर आले. त्यांनी संताप आवरला. क्षणात ते इतके शांत झाले की तो बदल पाहून जवळची माणसे देखील थक्क झाली. राजे हसून म्हणाले, बाजी बोलून चालून व्यापारी ते. सौद्याची चांगली वेळ गाठली. नशिबात असलं तर आपल्याला हा सौदा फार महागात पडला हे त्यांच्या ध्यानी येईल. त्र्यंबकराव, तोफा सज्ज ठेवा. गडावरील प्रत्येक हत्यारी तटाला भिडवा. श्रींची इच्छा असेल तर यातूनही आपण सहज पार पडू. त्याचवेळी टोपीकरांच्या तोफेने धूर रोखला. गोळा तटाजवळ येऊन पडल्या. परकोटावर फिरंगी बनावटीची काली तोफ सज्ज होती. राजे त्वेषाने म्हणाले, त्र्यंबकराव, कालीचं कौशल्य बघूया, तिला बत्ती द्या. काली गरजत उसळली. टोपीवाल्यांच्या तोफेला गडावरून प्रत्युत्तर गेले. गडावरच्या तोफा आग फेकू लागल्या. गड उंच असल्यामुळे गडाखालील गोळे तटापर्यंत येत नव्हते. त्यासाठी जी जागा हवी होती ती जागा गडावरच्या तोफांच्या माऱ्यात होती. टोपीवाले युद्धात उतरल्याने राजे काळजीत पडले. वेढ्यातून चौफेर फिरत टोपीवाले दुर्बिणीतून गडाची पाहणी करीत होते. गडावरून राजांना त्यांची हालचाल दिसत होती. निरनिराळ्या जागांवरून तोफा डागल्या जात होत्या. राजे आता नुसते पावसाची वाट पाहत होते. पावसाचे वारे वाहू लागले. हवेत गारवा येऊ लागला. आकाशातून पूर्वेकडे ढग सरकू लागले. राजे आनंदले. सिद्धी जव्हर हाही तसाच मुरब्बी होता. त्याने पावसाळी छपऱ्या बांधायला सुरुवात केली.
एके दिवशी आपल्या सैन्यासह नेताजी येत असल्याची बातमी जव्हर चाहेरांनी आणली. शिवाजीचा सेनापती नेताजी चालून येत होता. सिद्दी जव्हरने नेताजीचा डाव पुरा ओळखला. नेताजी वेड्याला कुठेतरी खिंडार पाडील व शिवाजीला त्यातून पळून जायला फावेल, ती संधी लागू नये म्हणून नेताजी वेड्याला भिडण्याच्या आतच सिद्धीने आपली एक फौजेची तुकडी नेताजीवर पाठवली आणि